येस. हाय एव्हरीवन. आता बघा, आपल्याला जे पण बेसिक ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतो म्हणजे स्वामिनी लाईफ प्रायव्हेट लिमिटेडच्या ज्या प्लॅटफॉर्ममध्ये आज तुम्ही लोक काम करताय, सो सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की बघा ह्या इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग. जर तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं गेलं तर तुम्ही इथून छान प्रकारे इन्कम अर्निंग करू शकता. सो आज आपण बेसिक ट्रेनिंगपासून सुरुवात करणार आहे. म्हणजे ज्यांचा फर्स्ट डे आहे, ज्यांचं म्हणजे जॉईनिंगपासून एकही ट्रेनिंग झालेलं नाही आहे, सो त्यांचाच फर्स्ट डे आहे ट्रेनिंगचा. त्यांच्यासाठी ज्या पण म्हणजे बेसिक गोष्टी असतात सगळ्या, म्हणजे तुम्हाला इथं जॉईन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन कसं करायचं, KYC कशी करायची, कुठल्या सोशल मीडियाचा तुम्हाला वापर करून तुम्हाला काम करायचं आहे, कुठलं ॲप्लिकेशन तुम्हाला कसं वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहेत आज शिकणार आहोत. सो आज तुमचा फर्स्ट डे आहे. सो सगळ्यात आधी तुमच्याकडं तुमची डायरी आणि तुमचा पेन असणं खूप गरजेचं आहे. ज्या पण गोष्टी तुम्हाला इथे सांगितल्या जातात ते तुम्ही काय करा, राईट डाऊन करून ठेवा. कारण कसं होणार, आपला मेंदू म्हणजे आईन्स्टाईनचा मेंदू नक्कीच नाही आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लगेच आपल्याला लक्षात राहतील. सो एकदा हाताखालून गेलं म्हणजे काय होतं, आपल्या ते व्यवस्थित लक्षात राहतं. सो डायरी पेन आपल्याकडं असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये सगळे तुम्ही प्रॉपर पॉईंट वाईज सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. कारण कसं होणार, ज्यावेळी तुम्ही आता ह्या गोष्टी शिकताय, जसं मी तुम्हाला प्रॉपर सगळं ट्रेनिंग देते आहे, जशी तुमची जेव्हा टीम डेव्हलप होणार तेव्हा तुम्हाला तुमच्या टीमला ट्रेनिंग देणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण कसं, ह्या इंडस्ट्रीचं म्हणजे मेथडच ती आहे, सगळ्यात आधी तुम्ही लर्निंग करा, त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, अर्निंग करू शकता. सो सगळ्यात आधी आपल्याला आज बेसिक ट्रेनिंगचा फर्स्ट डेचं ट्रेनिंग आहे जे तुम्हाला घ्यायचं आहे. आता ज्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही जॉईन केलं आहे, सो काहीतरी जे पण तुमचं रिझन असेल किंवा काहीतरी गोष्टी तुम्हाला पटल्या म्हणूनच तुम्ही ह्या इंडस्ट्रीसोबत आणि ह्या कंपनीसोबत जॉईन केलेलं आहे. काहीतरी तुम्ही समथिंग अमाऊंट कंपनीला देऊन सुरुवात केलेली आहे. सो बघा, सगळ्यात आधी आपला ट्रस्ट 3 गोष्टींवरती असणं गरजेचं आहे. म्हणजे ती पहिली गोष्ट आहे आपली कंपनी. ठीक आहे, कंपनीवरती तुमचा ट्रस्ट असायलाच पाहिजे. कारण कसं होतं, भरपूर कंपन्या मार्केटमध्ये काम करतात, पण जर बघायला गेलं तर प्रत्येक कंपनीची सिस्टीम, प्रत्येक कंपनीचा प्लॅन हा वेगवेगळा असतो. सगळ्याच कंपन्या सेम नसतात, सगळ्यांचे प्लॅन सेम नसतात. बघायला गेलं तर मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत, पण प्रत्येक कंपनीची सिस्टीम, प्लॅन हा वेगवेगळा आहे. सो आता जर तुम्ही स्वामिनी लाईफ प्लॅटफॉर्मसोबत इथे प्लग झाला आहे, इन झाला आहे, तर जे पण तुम्हाला 100%, 99.9 पण नाही बोलत आहे मी, 100% तुमचा कंपनीवरती ट्रस्ट असणं गरजेचं आहे. तर तुम्ही एक 100% फोकस देऊन ह्या कंपनीसोबत काय करू शकता, वर्किंग करू शकता. सो त्याच्या आधी जेव्हा तुम्ही कॉन्फरन्स अटेंड केली, जेव्हा तुम्ही ऑनलाईन मीटिंग अटेंड केली, त्यावेळी तुम्हाला कंपनीच्या सगळ्या डिटेल्स सांगितल्या. म्हणजे कंपनी एस्टॅब्लिश कधी झाली आहे, कंपनीचे ओनर कोण आहेत, कंपनीचं हेड ऑफिस कुठं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर सांगितल्या गेल्या आहेत. सो जे पण आहे कंपनीचं जे पण तुम्हाला डिटेल्स घ्यायचे असतील तुम्ही गुगलला पण सर्च करून घेऊ शकता. आणि 100% कंपनीवरती विश्वास ठेवून तुम्ही इथं काम करणं गरजेचं आहे. सेकंड, बघा, ज्यांनी तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये आणलं, ह्या कंपनीमध्ये आणलं, ज्यांनी तुम्हाला हा प्लॅटफॉर्म दाखवला, सो अशा पर्सनॅलिटीवरती पण तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. जो की तुमचा असो सिनियर किंवा ज्याला आपण अपलाईन बोलतो, त्यांच्यावरती तुमचा 100% ट्रस्ट असणं गरजेचंच आहे. कारण प्रॅक्टिकली आपल्या लाईफमध्ये जे आपले मम्मी पप्पा आहेत, जे फक्त आपला चांगलाचा विचार करतात, बाकी कोणी असेल नसेल मला नाही माहिती. सो मम्मी पप्पा जसं आपल्या चांगल्याचा विचार करतात, सिमिलरली मम्मी पप्पांच्या नंतर जर कोणी पर्सनॅलिटी तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तो ह्या इंडस्ट्रीमधला तुमचा सिनियर, जो फक्त तुमच्या कशाचा विचार करणार आहे, चांगल्याचा विचार करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे कमवून देण्यासाठी 100% तो पण त्याचे एफर्ट्स लावत असतो. सो सिनियरनी जर एखादी गोष्ट सांगितली तर त्याला 100% तुम्ही अगदी ब्लाइंडली ट्रस्ट, एक आंधळा विश्वास ठेवून तुम्ही त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. कारण तुमचा सिनियर जो आहे सो नेहमी तुमच्या चांगल्याचाच विचार करतो, म्हणून सिनियरवरती एक तुमचा ट्रस्ट असायला पाहिजे. कारण तुमचा सिनियर जे पण तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच असणार आहे. कारण आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला XYZ लोकेशनला पोहोचायचं आहे, ठीक आहे, मग तिथं जाण्यासाठी कसं जावं लागेल, तुमचा रूट कुठला असेल, कुठं तुम्हाला सिग्नल लागू शकतो, कुठं ट्रॅफिक पोलीस असू शकतात. जो पर्सन तिथंपर्यंत ऑलरेडी पोचलेला आहे, त्यानं ती जर्नी केलेली आहे, सो तो पर्सन तुम्हाला नॉलेज देतो की तुम्हाला तिथंपर्यंत कसं पोचायचं आहे. सो सगळ्यात आधी तुमच्या सिनियरवरती ट्रस्ट असणं खूप गरजेचं आहे. सो दुसरा मी मुद्दा जो तुम्हाला सांगितला, सिनियरला 100% फॉलो करा. आणि तिसरा, ट्रस्ट असणं पाहिजे स्वतःवरती. ठीक आहे, मी हे करू शकतो, हा ट्रस्ट स्वतःवरती तुमचा असलाच पाहिजे. कारण बघा, जर म्हणजे मला जमेल का, माझ्याकडनं होईल का, असं जर तुमच्या माइंडमध्ये डाऊट असतील ना, सॉरी, काम होऊच शकत नाही.
आपल्यावरती ट्रस्ट पाहिजेच. येस, मला हे करायचं आहे, मी सुरुवात केलेली आहे आणि माझ्याकडनं हे काम होणार आहे, असा 100% आपला स्वतःवरती ट्रस्ट असणं गरजेचं आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वामिनी लाईफमध्ये जर असं तुम्ही काम करताय तर इथं सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय की तर टीमवर्क आहे. इंडिव्हिज्युअल तुम्हाला कुठलंच वर्क करायचं नाही आहे. जे पण तुमचं वर्किंग आहे ते कसं आहे, टीमवर्क आहे. आणि बघा, टीमवर्क इज ऑलवेज ड्रीम वर्क. आता मी तुम्हाला ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल देते. क्रिकेट तुम्हाला माहीत आहे, क्रिकेट आपण म्हणजे आवडीनं बघतो, काही लोकांना खेळायला पण आवडत असेल. आता क्रिकेटमध्ये आपण सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, त्यांना आपण खूप मानतो, ठीक आहे. पण मला सांगा, ॲक्च्युअलमध्ये जर विराट कोहली असेल किंवा सचिन तेंडुलकर एकटाच खेळत असेल तर तो मॅच पण नाही जिंकू शकत. बट पूर्ण त्याच्यासोबत टीम असेल तर तो वर्ल्ड कपसुद्धा आणू शकतो. ही पॉवर आहे कशाची, टीमवर्कची. एकटा माणूस आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. सो बेसिकली इथं जर बघायला गेलं तर आपल्याला सगळं काम करायचं आहे, कसं करायचं आहे, टीममध्ये करायचं आहे. जे पण सगळं वर्किंग आहे टीम काउंट असणार आहे. इंडिव्हिज्युअल तुम्हाला कुठलंही वर्क नसणार आहे. जे तुम्हाला काम करायचं आहे ते सगळं कसं आहे, टीम काउंट आहे. आता सगळ्यात आधी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मी असं म्हणत नाही की जॉब करणं चुकीचं आहे. जॉब करणारे पर्सन, बिझनेस करणारे पर्सन आणि आपले स्वामिनी लाईफमध्ये काम करणारे पर्सन ह्यांच्यामध्ये थोडासा फरक काय असतो, थोडंसं मी तुम्हाला काही फरक सांगणार आहे. आता एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे तर सगळ्यात आधी तुमचं एज्युकेशन हे मॅटर करतं. तुम्ही काय शिकलेले आहात. आता सपोज तुम्हाला CAच्या हाताखाली काम करायचं आहे, तुम्हाला बँकेमध्ये काम करायचं आहे, तर तुम्हाला त्या फील्डचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं एज्युकेशन BCom असेल किंवा MCom असेल किंवा तुम्ही CA करणं गरजेचं आहे. तुमचं जर त्या फील्डमधलं एज्युकेशन असेल तर तुम्हाला त्या फील्डमध्ये जॉब लागू शकतो. अदरवाईज तुम्हाला त्या फील्डमध्ये घेतलं जात नाही. आता जर तुम्हाला लॉयर बनायचं आहे तर तुम्हाला LLB करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला त्या वकिली पेशामधलं तुमचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर तुम्हाला तेच रिलेटेड जे पण आहे एज्युकेशन करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही त्या फील्डमध्ये काय करू शकता, जॉब करू शकता. तुम्हाला IT मध्ये जॉब करायचं आहे तर तुम्हाला IT फील्डमधलं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, एज्युकेशन मॅटर करतं. कुठल्याही बिझनेससाठी किंवा कुठल्याही जॉबसाठी आपल्याला एज्युकेशन हे लागतंच लागतं. आता आपल्या जर स्वामिनीसोबत जर तुम्ही कम्पेअर केलं, इथं एज्युकेशनची कुठलीही अट नाही आहे. म्हणजे 10वी झालेला पर्सन पण इथं काम करू शकतो, 12वी झालेला पण करू शकतो, BA BCom BScवाला पण काम करू शकतो, इव्हन ज्यानं मास्टर केलं आहे तो पण इथं काम करू शकतो आणि इन्कम सगळ्यांसाठी सेम राहतो. सो एज्युकेशन अशी गोष्ट आहे जे तुम्हाला जॉबमध्ये खूप मॅटर करेल. इथं फक्त मिनिमम आपल्याकडं कंडिशन काय आहे की जे ट्रेनिंग इथं लोकांना दिलं जाते ॲटलिस्ट ते ट्रेनिंग त्यांना समजणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट तेवढं त्यांच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. मिनिमम तेवढं एज्युकेशन असणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे, एक्सपिरियन्स. आता बघा, ज्यावेळी आपण जॉब करतो, XYZ ठिकाणी जॉब करत असेल, आपण ज्यावेळी इंटरव्ह्यूला जातो त्यावेळी पण आपल्याला लोक मॅक्झिमम विचारतात की तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे का. एक्सपिरियन्स असेल तर हायर केलं जातं, अदरवाईज ठीक आहे काही लोकांना घेतलं जातं पण पॅकेज कमी दिलं जातं. सो बघा, एक्सपिरियन्स पाहिजेच. कुठेही जावा, एक्सपिरियन्स हा मॅटर करतो. आणि तो एक्सपिरियन्स, आता जर तुम्हाला बँकेमध्ये जॉब करायचा आहे तर तुम्हाला थोडंसं त्या फील्डमधला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. हॉटेल मॅनेजमेंट जे लोक करतात, हॉटेलमध्ये जॉब करायचं आहे तर तुम्हाला त्या फील्डमधलं नॉलेज असणं गरजेचं आहे, राईट. सो तुम्हाला एक्सपिरियन्स पण असणं गरजेचं आहे. आता इथं ज्यावेळेस तुम्ही जॉईन केलं, आम्ही जे पण तुम्ही एज्युकेशन सांगितलं आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला. आम्ही तुमच्या कुठल्याही डिग्रीचं सर्टिफिकेट चेक केलं नाही आहे, आम्ही तुमचे कुठले मार्कलिस्ट चेक केले नाहीत, रिझल्ट चेक केलेले नाही आहेत. जे तुम्ही एज्युकेशन सांगितलं आम्ही त्याच्यावरती ट्रस्ट ठेवला. कारण इथं मॅटर करत नाही की तुमच्याकडे किती एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही काय शिकलात. मॅटर एकच, तुम्हाला मोबाईल फोन जो स्मार्टफोन आहे तो वापरता येणं गरजेचं आहे. सोशल मीडिया जे लोक तुम्ही वापरतात ते सोशल मीडियाचा तुम्हाला चांगला वापर करता येणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जो आपला मुद्दा पुढचा आहेच कम्युनिकेशन स्किल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की कम्युनिकेशन म्हणजे बोलता आलं पाहिजे. आता तिसरा मुद्दा जो फरक आहे बघा जॉबमध्ये, बिझनेसमध्ये आणि स्वामिनीमध्ये, त्याच्यामध्ये एक लोकेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा, पर्टिक्युलर लोक गव्हर्नमेंट जॉबला खूप प्रेफरन्स देतात. चला, करणं चुकीचं नाही आहे, पण ज्यावेळी तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करता XYZ ठिकाणी, समजून चाला आज माझं जॉबचं लोकेशन आहे सातारासाठी आणि जर माझी उद्या जाऊन ट्रान्सफर झाली, पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, मला जावंच लागेल. कारण ते झालं लोकेशनचा पार्ट. जिथं जिथं आपली ट्रान्सफर होईल तिथं तिथं आपल्याला काय करायला लागणार आहे, जावंच लागणार आहे. पण इथं असं आहे का, इथं आपल्याला कुठलंही पर्टिक्युलर लोकेशन नाही आहे. चला, ज्या ज्या सिटीमध्ये तुमचे ऑफिसेस असतील तिथे तुम्ही काम करू शकता. पण सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये आपण सगळं काम कसं करणार आहे, ऑनलाईनमध्ये. सो आपल्याला डझंट मॅटर तुमचं लोकेशन काय आहे. जगाच्या पाठीवरचा कुठलाही पर्सन
इथं काय करू शकतो, ऑनलाईनमध्ये काम करू शकतो. कारण ऑनलाईन इंडस्ट्री ही सगळ्यांसाठी सेम आहे आणि ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही ठिकाणचा पर्सन आपल्यासोबत कनेक्ट होऊ शकतो, जॉईन करू शकतो. आणि जे पण आपल्याला काम करायचे ते आपल्याला घरून करायचं आहे, म्हणजेच ऑनलाईनमध्ये करायचं आहे. सो वर्क फ्रॉम होम पण करू शकतो, शिवाय पर्टिक्युलर आपण ब्रांचला जाऊन पण काम करू शकतो. सो डझंट मॅटर लोकेशन कुठलं आहे. सो एवढ्या सगळ्या गोष्टी जर बघायला गेलं तर फरक खूप आहे. जॉबमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, स्वामिनीमध्ये असेल. आता सगळ्यात आधी आपल्याला जो पहिला मुद्दा आहे की लॉग इन कसं करायचं. आता तुम्ही सगळ्यांनी पर्टिक्युलर काहीतरी अमाऊंट कंपनीला पे केलेलीच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड तुम्हाला भेटला असेल. जे पण तुमचे सिनियर असेल त्यांनी तुम्हाला लॉग इन ID पासवर्डचा मेसेज पाठवला असेल किंवा तुम्हाला स्वतः तुमच्या नंबरवरती टेक्स्ट मेसेज आलेला असेल. आता ज्यावेळी बघा तुम्हाला गुगल वापरता येत असेल, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, गुगलला जायचं आहे. गुगलला गेल्यानंतर स्वामिनी लाईफ प्रायव्हेट लिमिटेड असं सर्च करायचं. ठीक आहे, सगळ्यांनी केलं असेल. केल्यानंतर बघा तुम्हाला खाली ऑप्शन येतो लॉग इन किंवा मेंबर लॉग इन असा जो तुम्हाला ऑप्शन येतो त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला समथिंग काहीतरी होम पेज ओपन होईल आणि तिथं तुम्हाला लॉग इन ID एंटर करण्यासाठी विचारलं जाईल. लॉग इन युअर एंटर ID आणि खाली असेल पासवर्ड. ते ज्यावेळेस तुम्ही तुमचं लॉग इन ID पासवर्ड टाकाल त्यानंतर समथिंग तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं जाईल. म्हणजे एक सिम्पल बेरीज आहे जे तुम्हाला त्याचा आन्सर राईट टाकायचं आहे आणि त्या बेरीज तुम्ही टाकल्यानंतर म्हणजेच त्या आन्सर तिथे टाकल्यानंतर खाली लॉग इनचं आपल्याला काय दिसतं, ऑप्शन दिसतं. लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, डायरेक्टली तुमचं लॉग इन होऊन जाणार. आणि मग लॉग इन केल्यानंतर जे पण आपलं होम पेज येते त्या होम पेजला जर तुम्ही बघितलं डाव्या साईडला 3 काय दिसतील तुम्हाला, डॉट दिसतील. त्या 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन तुम्हाला येईल डॅशबोर्ड आणि दुसरा ऑप्शन असेल ज्याच्यामध्ये आहे प्रोफाईल मॅनेजमेंट. त्या प्रोफाईल मॅनेजमेंटला जेव्हा तुम्ही जाल त्याच्यामध्ये माय प्रोफाईल असा जो तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे. आता आपला दुसरा मुद्दा आहे जो KYC तुम्हाला कशी करायची ते पण थोडंसं शिकवणार आहे. आता सगळ्यांनी तुम्ही काय केलं असेल, माय प्रोफाईल ओपन केलं असेल. माय प्रोफाईल ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्याच्यामध्ये बघा प्रोफाईल डिटेल्स, तिथे तुम्हाला जे पण तुमचं जेंडर आहे मेल फिमेल ते काय करायचं तुम्हाला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर खाली जे पण तुम्हाला डिटेल्स सांगितले जातात म्हणजे तुमचा डेट ऑफ बर्थ आहे, तुमचा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ तुमची ऑलरेडी टाकलेली असेल, मोबाईल नंबर तुमचा ऑलरेडी असेल, तुम्हाला तिथे तुमचा मेल ID टाकायचा आहे, तुम्हाला पर्टिक्युलर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुमचं लँडमार्क वगैरे काय असेल ते सगळं तुम्हाला तिथं ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचा स्वतःचा एक वैयक्तिक फोटो तिथे टाकायचा आहे. एक फोटो सिलेक्ट करा गॅलरीमधून आणि डायरेक्टली अपलोड करून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं आर यू शुअर, त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करा, तुमची प्रोफाईल बनून जाईल. आणि त्याच्याच पुढे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल बघा एडिट बँक. एडिट बँकवरती सगळ्यात आधी क्लिक करा. तिथं खाली तुम्हाला दिसेल की तुमची बँक कुठली आहे म्हणजे बँकेचं नाव तुम्हाला त्याचे टाकायचं आहे. त्याच्याच खाली तुम्हाला अकाउंट नंबर दिसत असेल, एंटर युअर अकाउंट नंबर ॲड करा. त्याच्या खाली लगेच तुम्हाला IFSC कोड टाकायला विचारलं जाईल. IFSC कोड टाईप करा आणि त्याच्या खाली तुमची कुठली ब्रांच आहे म्हणजे कुठल्या लोकेशनचं तुमचं ते बँक आहे ते तुम्हाला तिथं ॲड करायचं आहे. ते केल्यानंतर अकाउंट सिलेक्ट करायचे, सेविंग आहे की करंट आहे हे अकाउंट सिलेक्ट करा. खाली तुमचा पॅन नंबर तुम्हाला विचारला जाईल, पॅन नंबर ॲड करा आणि डायरेक्टली अपलोड करून टाका. हे झालं तुमची KYCची प्रोसेस. इथंपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. हे झालं असेल तर आता आपण थोडंसं पुढं जाऊयात. आता जे आपला पुढचा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या सोशल मीडियांचा वापर करायचा आहे त्या सोशल मीडिया तुम्हाला कुठल्या लागणार आहेत. सगळ्यात आधी WhatsApp जे तुमच्याकडे ऑलरेडी असेल, दुसरी गोष्ट तुमचं Facebook, तिसरं तुमचं Instagram आणि चौथं जे ॲप्लिकेशन आहे तर होऊ शकतं काही लोकांना माहीत असेल काही लोकांना नसेल. OLX म्हणून जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवरून काय करावं लागेल, डाउनलोड करावं लागेल. आता जे प्ले स्टोअरवरून तुम्ही OLX घेता त्या ॲप्लिकेशनचा मॅक्झिमम लोक कशासाठी वापर करतात, जुन्या गोष्टी खरेदी करण्यासाठी किंवा आपल्या गोष्टी विकण्यासाठी. ठीक आहे, त्या ॲप्लिकेशनवरती पण आपण आपलं प्रमोशन करू शकतो. सो OLX ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचे आज प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून ठेवा. ज्यांच्याकडे असेल वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही डाउनलोड करून ठेवा. त्याच्यानंतर शेअर चॅट म्हणून एक ॲप्लिकेशन आहे ते पण तुम्ही डाउनलोड करून ठेवा. आणि एवढे तुम्हाला ॲप्लिकेशन बस झाले. जर मिनिमम
तुमच्या डोक्यामध्ये जास्त नाही आहे, 7-8 हजार रुपये जर कमवायचे आहेत तर तुम्हाला एवढे ॲप्लिकेशन सफिशियंट आहे. ठीक आहे, मग ह्याच्या तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे प्रत्येक ॲप्लिकेशनवरती कसं काम करायचं हे आपण पुढच्या ट्रेनिंगमध्ये शिकणारच आहे. पण आज तुमचं काम एवढंच आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तेवढे सोशल मीडियाचे ॲप्लिकेशन्स डाउनलोड करून ठेवायचे आहेत. आता चौथा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, जे मगाशी मी तुम्हाला बोलत होते. कम्युनिकेशन स्किल म्हणजेच डझंट मॅटर तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये बोलताय, मराठी बोलत असाल ठीक आहे, हिंदी बोलत असाल ठीक आहे, इंग्लिश बोलत असाल ठीक आहे, बट कम्युनिकेशन स्किल म्हणजे आता सपोज मी जे तुमच्याशी बोलते आहे ते तुम्हाला समजतं आहे का, प्रॉपर अंडरस्टँड होतं आहे का, हे मॅटर करतं. सो तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये बोला, पण आपलं बोलणं समोरच्याला समजलं गेलं पाहिजे. समोरचा काय बोलतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपलं कम्युनिकेशन एक प्युअर असणं पाहिजे आणि एक आपलं जे कम्युनिकेशन आहे ते कसं असलं पाहिजे, हेल्दी कम्युनिकेशन असलं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला असं थोडंसं ॲटिट्यूड टाईप नाही वाटलं पाहिजे किंवा आपण किती रफ बोलतो किंवा आपली लँग्वेज कशी रूड आहे हे थोडंसं समोरच्याला जाणवलं नाही पाहिजे. आपलं बोलणं थोडंसं एक सॉफ्टली बोलणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपलं बोलणं समोरच्याला एक ऐकावंसं वाटलं पाहिजे, असं थोडंसं आपलं बोलणं असणं गरजेचं आहे. सो प्रॉपर आपल्याला पाहिजे कम्युनिकेशन स्किल. आता 5वा मुद्दा जो आहे तो म्हणजे नीड म्हणजे इन मराठी गरज आपल्याला पाहिजेच पाहिजे. आता तुम्ही लोकांनी जॉईन केले, काहीतरी तुमचं रिझन असणार आहे, म्हणजे समथिंग कशाची गरज आहे, पैशांची गरज आहे. सो गरज सगळ्यांना असते. आता ती गरज कशामधून लक्षात येणार, गरज म्हणजे आपली गोल लिस्ट. तर गोल म्हणजे काय हे पण थोडंसं सांगते बघा. ड्रीम्स आणि गोल्स ह्याच्यामध्ये फरक आहे. ड्रीम्स वेगळे आणि गोल्स वेगळे, लक्षात येते. ड्रीम्स वेगळे आणि गोल्स वेगळे. ड्रीम म्हणजे काय, आता जे आपल्याला एखादं झोपेत एखादं स्वप्न पडतं ते आपलं ड्रीम असतं. पण गोल म्हणजे मला ते ॲट एनी कॉस्ट काय करायचे, कंप्लीट करायचे. आता समजून चला, स्वप्नामध्ये मला असं वाटलं की समजून चला की मला म्हणजे पंख असते तर अशी मी छान उडत असते तर ठीक आहे. म्हणजे स्वप्न मला काहीही पडू शकतात, ते पूर्ण होईल पण आणि नाही पण होईल, त्याने मला जास्त काही फरक पडत नाही. पण गोल, एखादी गोष्ट मी ठरवली की मला ही गोष्ट करायची तर ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी सिच्युएशन मला ती गोष्ट करणं गरजेचंच आहे. म्हणजे माझे गोल्स. आणि खरे गोल्स नेहमी खरे होतात, फक्त ते खरे असावे लागतात. आता मी एखादं जर गोल डिसाईड केले की मला ही गोष्ट करायची तर मी ती करणार. आणि तसंच म्हणजे जे पण मी ज्या गोष्टीसाठी ही इंडस्ट्री जॉईन केली आहे ते आहे आपलं गोल लिस्ट. म्हणजे तिथून आपली क्लिअर होते की आपल्याला गरज कशाची आहे आणि ते गोल लिस्ट डिसाईड करेल की तुम्ही तुमच्या करिअरला घेऊन किती सिरियस आहात. सो तुम्हाला सगळ्यात आधी तुमची गोल लिस्ट डिसाईड करणं गरजेचं आहे. कारण बघा, महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी पैसे का कमवायचे हे कळलं पाहिजे, तर पैसे ऑटोमॅटिकली येतील. कारण सगळ्यात आधी पैसे कुठे येतात, आपल्या डोक्यामध्ये येतात आणि मग खिशामध्ये येतात. सो सगळ्यात आधी आता समजून चला, आत्ता सगळ्या लोकांना एक डायरेक्टली हार्ड कॅश दिली 5 कोटी, त्याचं काय करायचं हे कळलं तर पाहिजे. म्हणजे त्याचं पाहिजे प्रॉपरली प्लॅनिंग, म्हणजे त्या पैशांमध्ये मला करायचं आहे काय हे डिसाईड हवं. सो त्यानंतर ॲटोमॅटिकली ते तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी काय काय करायचं हे ॲटोमॅटिकली स्पीड लागेल. पण त्याच्या आधी रेडी पाहिजे माझं गोलबुक की मला काय करायचं आहे. आणि गोलबुक म्हणजे काय, तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्या गोलबुकमध्ये ॲड करू शकता. म्हणजे आज जर मी तो जॉईन केले तर पहिल्या चेकमध्ये मला काय करायचं आहे, दुसऱ्या चेकमध्ये मला काय करायचं आहे, आणि मग त्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचं गोलबुक बनवलं जातात. ते ज्यावेळेस मी पण ह्या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली होती, मला हे गोल वगैरे पण काही माहीत नव्हतं. जसं मी तुमच्यासारखेच ट्रेनिंग अटेंड करत गेले त्यावेळी मला एक कळलं की चला पैसे तर येत आहेत, पण त्या पैशांचं करायचं काय हे सगळ्यात आधी आपलं डिसाईड असणं गरजेचं आहे. मग त्या गोल्समध्ये आपले थोडेसे इमोशन्स असणं गरजेचं आहे. आपले गोल रिअल पाहिजेत, अचिवेबल पाहिजेत, त्याला टाईम बाउंडिंग पण पाहिजे. म्हणजेच आता एखादे मी गोल ठरवले, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या मम्मीसाठी साडी घ्यायची आहे, एक्झाम्पल साडी घ्यायची आहे. साडी किती अमाऊंटची घ्यायची आहे, म्हणजे समथिंग चला 1,000ची घ्यायची आहे, 2,000ची घ्यायची आहे, साडी किती अमाऊंटची घ्यायची आहे, ती साडी तुम्हाला किती तारखेला घ्यायची आहे हे तुमचं डिसाईड असणं गरजेचं आहे. आणि ती साडी तुम्हाला किती वाजता घ्यायची हे सुद्धा तुमचं डिसाईड असणं गरजेचं आहे. इतकं गोल क्लिअर पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल बाईक घ्यायची आहे. आता मला बाईक घ्यायची होती, मला बाईक घ्यायची आहे, कुठली घ्यायची आहे, मला ॲक्टिवाच घ्यायची आहे, ठीक आहे. कुठलं मॉडेल घ्यायचं आहे, मला ॲक्टिवा 6ची घ्यायची आहे, ठीक आहे. कुठला कलर, मला ब्ल्यू कलरची घ्यायची आहे. किती हजाराला, त्यावेळेस होती 92,000. इतकं माझं गोल कसं होतं, क्लिअर होतं की मला गाडी घ्यायची आहे 92,000ची, ॲक्टिवा 6G. कधी घ्यायची आहे, ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन असतं, अनंत चतुर्दशी दिवशी मला माझी 2 व्हीलर घ्यायची आहे. एवढं माझं गोल कसं होतं, फिक्स होतं, डिसाईड होतं, क्लिअर होतं, रिअल होतं, ठीक आहे. सो त्या दिवशी ते कंप्लीट झालं. जसं पण मी माझे गोल्स कंप्लीट करत गेले, तुम्हालासुद्धा तुमचे गोल्स कंप्लीट करायचे आहेत. आणि त्याच्या
आधी ते डोक्यामध्ये आले पाहिजेत. सो आज तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर एक गोल लिस्ट बनवायची आहे की आज जर मी इथं जॉईन केले तर किती वर्षांमध्ये, चला जास्तीत जास्त 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये मला माझे ते गोल लिस्ट कंप्लीट करायचे आहेत. अगदी छोट्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. मम्मीला गिफ्ट असेल, पप्पांना गिफ्ट असेल, भावासाठी काहीतरी करायचं आहे, बहिणीसाठी काहीतरी करायचे, स्वतःच्या कॉलेजची फी भरायची, काही तुमचं गोल असू शकतं. त्याच्यानंतर स्वतःचं घर पाहिजे, स्वतःची गाडी पाहिजे, स्वतःचा मोबाईल पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली जी गोलची अमाऊंट आहे ती वाढत गेली पाहिजे, ती कधी कमी नाही झाली पाहिजे. म्हणजे आज मी 2000चं काहीतरी घेतलं तर परत मी 5000चं घेईन, परत मी 10चं घेईन, परत मी 15चं घेईन, अशी आपली अमाऊंट वाढत गेली पाहिजे. लक्षात येते. सो जे पण आहे आज तुम्ही प्रॉपर तुमचे सगळ्यात आधी गोल लिस्ट बनवा. सगळ्यात आधी मला ती पर्सनली पाठवा, कारण आपले गोल हे आपल्याला माहीत पाहिजेत आणि आपल्या सिनियरला माहीत असायला पाहिजेत. ठीक आहे, कारण तोच सिनियर तुमचे गोल्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काय करणार आहे, हेल्प करणार आहे. आणि ज्यांचे तुमचे जे पण गोल्स आहेत ते कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे जे पण तुम्ही डिसाईड करताय आणि ॲज सून ॲज पॉसिबल कंप्लीट करण्यासाठी 100% माझा तुम्हाला सपोर्ट असेल. सो जे पण आहे तुम्हाला आज तुमचं बनवायचं आहे गोल लिस्ट. आणि काय करायचं आपल्याला नेक्स्ट डेपासून त्याच्यावरती घ्यायचं आहे ॲक्शन आणि त्याच्या आधी करायचं आहे प्लॅनिंग. बघा काही लोक काय करतात, प्लॅनिंग करत नाहीत, डायरेक्टली ॲक्शन घेतात, रिझल्ट येत नाही. काही लोक काय करतात, डायरेक्टली ॲक्शन घेतात, प्लॅनिंग नसतं, रिझल्ट येत नाहीत. बघा तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग रेडी आहे, तुम्ही प्रॉपर ॲक्शन घेतलीत, ॲटोमॅटिकली काय येणार, रिझल्ट येणार. सो आज तुमचं काम हेच आहे, जे पण तुम्हाला मी सोशल मीडियाचे ॲप्लिकेशन सांगितलेत ते जर तुमच्याकडं नसतील ते डाउनलोड करून ठेवा. कुठलं ॲप्लिकेशन कसं वापरायचं हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. आणि त्याच्यासोबत एक लास्ट वन, कॅनवा ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल, एडिटिंगचं ॲप्लिकेशन आहे कॅनवा म्हणून, प्ले स्टोअरला जाऊन सर्च करा. ते तुम्हाला काय करायचं, इन्स्टॉल करून ठेवायचं आहे. कॅनवा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. जे पण सांगितले ते, जेवढे ॲप्लिकेशन सांगितले सगळे इन्स्टॉल करून ठेवा. आणि महत्त्वाचं तुमचं प्रॉपर गोल लिस्ट बनवा. आणि आज इव्हिनिंगपर्यंत तुमचं ते गोल लिस्ट माझ्या अकाउंट म्हणजे व्हॉट्सॲपला तुमचं आलेलं असायला हवं, जेणेकरून त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, नेक्स्ट डेपासून प्लॅनिंग करायचं आहे. सो आजचं हे फर्स्ट डेचं ट्रेनिंग आहे, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली स्वामिनी काय आहे आणि म्हणजे स्वामिनी असेल, जॉब असेल, बिझनेस असेल, याच्यामध्ये डिफरन्स काय आहे आणि इथं काम केल्याचं तुम्हाला बेनिफिट काय काय होणार आहे आणि प्लस आपल्याला कुठल्या कुठल्या सॉफ्टवेअरची गरज आहे हे सगळं मी तुम्हाला ओव्हरऑल सांगितलेलं आहे. आता जे उद्याचं ट्रेनिंग आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठवेन. सो ठीक आहे, जेवढं सांगितलं आहे प्रॉपर इम्प्लिमेंट करा. ठीक आहे, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.